प्रति पंढरपूर धानिवली आदर्श गाव धानिवली मध्येच आदर्श चषक धानिवलीचं आयोजन मोठ्या धूमधाम मोठ्या आनंदामध्ये होत असताना आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पहिला चेंडू 10:15 पडतोय हे लक्षात ठेवा दोन्ही खेळाडूंनी आणि बरोबर निर्धारित तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ आहे। 4 षटकांचा हा सामना आहे बरोबर ना? 5 षटकांचा सामना आहे तर 4 षटक 20 मिनिटांमध्ये टाकायचे। 4 षटक 20 मिनिटांमध्ये टाकायचे। जर 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटक टाकू शकला नाहीत तर 5व्या षटकासाठी आपला एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये येईल। याची नोंद आपण सर्वांनी घ्या। यास पहिला सामना पहिला चेंडू फर्स्ट बॉल ऑफ द डे मॅच आहे विराज 11 डोंगर नावे विरुद्ध श्री गणेश दहिगाव। डोंगर नावे ऑन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आकाश तर पहिला चेंडू फुल टॉस होता क्षेत्ररक्षक तिथे खाली जेल होईल। व्हेरी फास्ट बॉल पहिलाच चेंडूवरती फलंदाज होईल बाद। पहिला पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती पहिला फलंदाज बाद। शून्यावरती पहिला धक्का इथे बसणार आहे। श्री गणेश दहिगाव खरं तर श्री गणेश आदी देवता आपण ज्या देवतेचं स्मरण करतो कोणत्याही शुभ कार्याच्या अगोदर ज्या देवतेची पूजा करतो श्री गणेश दहिगाव संघाचा सुरुवात त्यांचा शुभारंभ मात्र खराब होतोय। पहिलाच फलंदाज शून्यावरती बाद होऊन याबरोबरच हा चेंडू आपण पाहिलोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता डीप लॉंग ऑफला खेळलेला आहे। एका धावे बरोबर सुरुवात होईल 1 बाद 1। तर या ठिकाणी आपल्या सर्वांना सूचना आहे की एक एटीएम कार्ड आपल्याला कुठे सापडलं तर बघा। दुंदाराम पी वाकचौडे यांचं एटीएम कार्ड हरवलेले हो। चांगला फटका आहे चांगला फटका। एक टप्पा घे चेंडू डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये अगदी सरळ पंचांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर मिळतात 4। करेल व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहिलं शून्यावर सुरुवात झाली होती श्री गणेश दहिगावची। खराब सुरुवात होती मात्र तिथून पुढे चांगली लय फलंदाजांना मिळते। डाव्या हाताने राऊंड द विकेट टाकलेला चेंडू कव्हरच्या मधून उचललाय क्षेत्ररक्षक तिकडे पाटमोरे 2 धावा एवढा पूर्ण होणार आहे। चांगलं क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप कव्हर पर्यंत धावत गेला आणि तिथून चेंडू तो परत घेऊन येतोय। धावफलक पुढे पोहोचणार आहे 7 धावा। पहिलं षटक श्री गणेश दहिगाव। शून्यातून सुरुवात शून्यात जावं लागलं। प्रभू श्रीरामचंद्रांचं गाणं इथे आपण वाजवलं त्यांचं संगीत ऐकवलं तर त्यांना सुद्धा शून्यात जावं लागलं होतं। राजघराण्यामध्ये जन्म होऊन राजगादी त्यांना खरं तर मिळणार होते अगदी दुसऱ्या दिवशी मात्र अशा परिस्थितीमध्ये त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर समजतं की आपल्याला वनवासात जावं लागते आणि हसत हसत त्यांनी तो वनवास स्वीकारला। ते कष्टप्रद जीवन ते त्यांनी स्वीकारलं। तर असं असतं कधी कधी की आपल्याला अचानकपणे अडचण समोर येते अचानकपणे आपल्याला मागे जावं लागतं खूप मागे जावं लागतं पण तेव्हा सुद्धा तिथे संयमाने पुन्हा एकदा आपण परिस्थितीवरती मात करून पुन्हा यशस्वी होऊ शकतो। शून्यातून सुरुवात हा चेंडू आपण बघायचा आहे फुल टॉस होता लॉंग ऑफला चांगला फटका आहे। एकच धाव मिळेल आणि पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती आपल्याला बघायचंय 9 धावा। इको नका ठेवू इको कमी करा। हॅलो 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 पूर्ण 0 करा इको।
हॅलो हॅलो 9 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. आकाशचं काय सुरुवात केली, आकाशनं पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं. त्यानंतर जरूर एक सिंगल डबल एक मध्ये चौकार, अशा परिस्थितीमध्ये श्री गणेश दहिगावनं आपला स्कोअर पुढे पोहोचवलाय 9 धावा. सुरुवात चांगली आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतरही धावफलकावरती 9 धावा येत आहेत. तर हे खरं तर एक बदलतं क्रिकेटची ओळख आहे. अलीकडे आपण बघतो की तुमच्या विकेट्सवरती काही डिपेंड नसतं, कारण संघामध्ये 8-9 क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज असतात. सलामीचा जो फलंदाज असतो त्याच्यावरती जबाबदारी असते की तुझं काम तुला करायचे, आणि प्रत्येकाकडं 1-2 बॉल, कुणाला 4 मिळतील, कुणाला 5 मिळतील, कुणाला फार तर 10 बॉल मिळतील, पण त्यानं त्या 10 बॉलमध्ये सर्वोत्तम द्यायचे. आणि हे महत्वाचं आहे, कारण येणारा फलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा असेल तर तुम्ही किती वेळ खेळला याला काहीच महत्व नाही. याबरोबरच आपण पाहतोय फ्लिक केलेला हा फटका सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. दुसऱ्या षटकाची सुरुवात अत्यंत सुंदर होते. इथे मिळत आहेत 4 धावा. चौकाराबरोबर धावफलकावरती आपण बघू शकतो 13 धावा. षटक दुसरं सुरू झालेलं आहे. एक गोष्ट आपण चर्चा करत होतो की अलीकडे असं नाही, टेस्ट क्रिकेट असेल, वन डे क्रिकेटमध्ये सुद्धा तुमचे बॉल शक्यतो मोजले जातात की तुम्ही किती बॉल खेळलात, किती वेळ तुम्ही खेळपट्टीवरती टाइम स्पेंड केला, याला महत्व होतं. आता ते महत्व राहिलेलं नाही. पहा, दुसरा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट, बाउन्स होता, बाउन्सचा फायदा उठवला आणि डीप थर्ड मॅनला या शानदार 4 धावा. लागोपाठचा दुसरा चौकार. बरोबर, रिव्हर्स शॉट हा प्री डिटरमाइंड होता, म्हणजे तुम्हाला तो अगोदर निश्चित करूनच खेळावा लागायचा. पुन्हा पुन्हा एकदा फ्लिक प्रयत्न होता, उडवायचा होता ऑन साइडला, मात्र चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षकानं झेल सोडलेला आहे. लेग बाईस, माफ करा, झेल नव्हताच तो, पॅडला लागून चेंडू हवेमध्ये होता. तर निश्चित एक धाव पूर्ण होणार आहे. आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 18. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. 18 धावा. जय श्री गणेश दहिगाव. डावेष्टीच्या बाहेर चेंडू होता, खराब चेंडूचा खरपूस समाचार. चौकार. तिसरा चौकार या षटकातला. पॉवर प्लेचा मला वाटतं पॉवर प्ले संपलेला आहे, मात्र तरी देखील धावांमध्ये कुठेही कमी येऊ दिल्या नाहीत. या षटकामध्ये तर 3 धावा मिळतात, 3 चौकार मिळतात, आणि तिन्ही चौकार अशा ठिकाणी, अशा पोझिशनला आलेत की जिथे क्षेत्ररक्षक नाहीये. यानंतर वाघाची वाडी विरुद्ध सरळगाव या दोन संघामध्ये मॅच आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो टॉससाठी उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये चेंडू आकाशामध्ये एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे पाठमोरा, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौथा चौकार दुसऱ्या षटकामध्ये. धावा धावफलकावरती अजूनही षटक संपायला तयार नाहीये. पहिला चौकार, दुसरा चौकार, तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल, पुन्हा फलंदाजीला आला फलंदाज सचिन, लागोपाठचे 2 चौकार. प्रदीप, माफ करा. आणि इथे पुन्हा होईल कॅच ड्रॉप. बरंच उलटा पालट करणारं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती यश मिळाल्यानंतर थोडंसं कंट्रोल होतं, आपण म्हणू शकतो. त्या षटकावरती 9 धावा आल्या. मात्र जसं पहिलं षटक गेलं त्याच्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांनी जोरदार हल्ला चढवलेला आहे. धावफलकावरती 27 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आक्रमक फलंदाजी, 4 चौकार एका षटकामधून येत आहेत.
वाघाची वाडी आणि सरळगाव या दोन्ही संघ नायकांना विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा. विराज 11 डोंगर नावे विरुद्ध श्री गणेश दहीगाव. दोन संघामध्ये मॅच आहे. श्री गणेश दहीगाव प्रथम फलंदाजी करताना आपण बघतो, खरं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं टॉस जिंकल्यानंतर विराज डोंगर नावे संघानं. राऊंड द विकेट उजव्या हाताने चांगला फटका. खरं तर ड्राईव्ह करायचा होता चेंडू ऑफला, अर्थातच इनसाइड आउट खेळायचा होता, मात्र तुम्ही बघितलं असेल चेंडू आतली कड घेतली आणि चेंडू लॉंग ऑनला आलेला आहे. धाव 1 मिळेल. असे फटके बऱ्याच वेळा दुर्दैवी ठरतात की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातात, हवेमध्ये उंच उडतात. त्यामुळे चेंडूवरती लक्ष असणं खूप गरजेचं. बॅट पर्यंत चेंडू येईपर्यंत तो बघणं हे फलंदाजासाठी अत्यंत गरजेचं आहे. याबरोबरच खूप चांगला फटका. गोलंदाजांमध्ये सुद्धा खूप चांगली क्वालिटी अलीकडे टेनिस बॉल क्रिकेटर डेव्हलप करतायत. तुम्ही ISPL च्या अनाउन्समेंट प्रसंगी रवी शास्त्रींना ऐकलं असेल. ते म्हणतात की दुसरा तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्ये किंवा कसो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दुसरा बघायला मिळेल, पण तिसरा चौथा हे सगळे बॉल तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळतील. आणि त्यामुळे हे क्रिकेट खूप रिच आहे, खूप रिच क्रिकेट आहे. या खेळाडूंना पुढे आणणं गरजेचं आहे. याबरोबरच एक चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू खेळलाय तो लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रचंड वेगात. कदाचित इथे स्ट्राईक मिळवण्यासाठी ही धाव घेण्याचा प्रयत्न आलेला असावा, गेलेला असावा, मात्र फलंदाज बाद होईल आणि धक्का बसेल तो दुसरा. दोघांनी एकाच वेळेस स्ट्राईक सोडा. एकाच वेळेस नाही सोडली तरी दोघांनी गार्ड स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. खरं तर हा खेळाचा याविषयी आपण चर्चा करू निश्चित. धावा घेताना आपण पाहतो की तुम्हाला एक दोन्ही फलंदाजांनी धावा एकाच वेळेस घ्यायच्या असतात. आपण बघतो की खेळाची प्रतिष्ठा आहे, ज्या प्रतिष्ठेला आपण म्हणतो किंवा ज्याला हिंदीमध्ये गरिमा म्हणतात, खेळाची कुठलीही गोष्ट असेल, तुमचं कुटुंब असेल तर त्याची एक प्रतिष्ठा असते, आणि जो क्रिकेट असेल तर त्याची एक प्रतिष्ठा आहे, आणि ती सांभाळणं गरजेचं आहे. ती जर तुम्ही सांभाळू शकत नसाल तर त्याला अनफेअर प्ले असं म्हणतात. आणि अनफेअर प्लेनी तिथं तुम्हाला त्याची शिक्षा देखील दिली जाते. आणि मग त्यासाठी काय की ICC ने ठरवून दिलेला पेनल्टीज आहे, 5 धावांची असते ती पेनल्टी. वाईट चेंडू इथे मिळेल. एक धाव धावफलकावरती आपण बघू शकतो. धावा आहेत त्या 33. धावा धावफलकावरती आहेत, ज्या पेनल्टीज आहेत. ICC ने काय ठरवून दिले पेनल्टी, परंतु काही गोष्टी असतात की त्या पेनल्टी मध्ये पण बसत नाही. मग त्यावेळेस संघ नायक किंवा तो खेळाडू त्यांना दंड केला जातो. मग तो सामना मानधनाच्या रकमेचा असतो किंवा पुढच्या काही सामन्यांमध्ये बॅन ठेवलं जातं, जे या खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का लावतील. या सगळ्या गोष्टी आहेत, आपण नियमांमध्ये अत्यंत बारकाईने त्या बघितलं पाहिजे. आणि खेळाचे 42 नियम आहेच आहे. त्या नियमांतर्गतच, नियम म्हणताय ना ते कायदे आहेत, आणि त्या कायद्यांच्या अंतर्गतच खेळ चालतो. खेळाडूंनी देखील क्रिकेटची ती प्रतिष्ठा जपणं गरजेचं आहे. ज्यावेळेस खेळाला प्रतिष्ठा मिळेल त्यावेळेस खेळाडूंना प्रतिष्ठा मिळेल. आणि तुम्ही जर खेळाच्या प्रतिष्ठेला काही हानी पोहोचवत असाल तर निश्चित खेळाडू म्हणून तुमच्याकडे तुमची दखल कोणी घेणार नाही. बाहेरची कड इथे क्षेत्ररक्षक मात्र यष्टीरक्षक चेंडूच्या खाली जरूर होता. झेल सुटलेला आहे. बरेचसे झेल या सामन्यामध्ये इनिंग मध्ये ड्रॉप झालेले आहेत. एकूण तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलक 36 धावा. श्री गणेश दहीगाव
पाण्याची व्यवस्था करायची. मला वाटतं 4 षटकांच्या मॅच मध्ये यस 5 षटकांची मॅच आहे. तर जरूर ड्रिंक्स मैदानामध्ये द्या, जशी गरज आहे तशा पद्धतीने ड्रिंक्स मैदानामध्ये आल्या पाहिजेत. आणि ते सगळे अधिकार पंचांना आहे. खेळाडूंना जरी ड्रिंक्स पाहिजे असेल तर तुम्ही पंचांना रिक्वेस्ट करा. पंच निश्चित तुमच्या 12th मॅनला रिक्वेस्ट करतील आणि 12th मॅनने लगेचच तयार होऊन तुम्ही ड्रिंक्स मैदानामध्ये गेल्या पाहिजेत. आजचा अखेरचा दिवस आपण पाहिलं की काल 4 वाजेपर्यंत मॅचेस सुरू होत्या आणि डिले जो होतोय तो डिले कमी करायचा असेल. ज्यावेळेस ड्रिंक्स आपल्याला बोलवायच्यात, खरं तर ज्यावेळेस तिसरं षटक सुरू आहे त्याचे 1-2 बॉल राहिलेले असतील त्याच वेळेस खेळाडूंनी पंचांना सूचना करा की आम्हाला ड्रिंक्स हव्यात. म्हणजे पंच काय करतील, त्याच वेळेस 12th मॅनला तयार राहायला सांगतील. जिथं षटक संपेल तिथे लगेच 12th मॅन आतमध्ये येऊन ड्रिंक्स देतील. आपले काही सेकंद वाचतील. आता मिनिट नाही, आपल्याला आता सेकंद वाचवायचे आज. तेव्हा आपण संध्याकाळपर्यंत सगळ्या मॅचेस कव्हर करू शकू. तर या गोष्टी निश्चित खेळाडूंनी लक्षात ठेवा. ज्यावेळेस ड्रिंक्स बोलवायचे आहेत किमान 2 बॉल अगोदरच ती सूचना ड्रेसिंग रूम मध्ये पोहोचली पाहिजे. हे बघा, वाघाची वाडी आणि सरळगाव यांच्यामध्ये लास्ट कॉल आहे या दोन्ही संघांना. इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला टॉस करणं गरजेचं आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. किंवा ज्या वेळेस आपली मॅच आहे, प्रत्येक टीमला माहिती आपली मॅच केव्हा आहे. तर ज्यावेळेस अगोदरची मॅच सुरू होते त्याच्याबरोबर इनिंग ब्रेकला कुठलाही कॉल नसताना संघनायकाने उपस्थित राहा. धानिवली ग्रुप ग्रामपंचायत धानिवलीचे माजी उपसरपंच सन्मान्य धर्माजी शेठ राणे या अतिथींचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. याबरोबरच एक चांगला फटका स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथून फेक येते. तर बघायचंय धावबाद होईल फलंदाज आणि अजून एक फलंदाज इथे बाद होणार आहे. धक्का क्रमांक 2 राजकुमार इथे होईल बाद. याबरोबर चेंडू उंच आकाशामध्ये लॉंग ऑनला पुन्हा होईल ड्रॉप कॅच. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर किती कॅचेस ड्रॉप झालेत आहे तुमच्याकडे रेकॉर्ड? 3 कॅचेस. तुम्हाला माहिती आहे का काही गोष्टींचे रेकॉर्ड होत नाहीत. सुटलेल्या कॅचेस रेकॉर्ड मला वाटतं ICC पण मेंटेन करत नाही किती कॅच सुटलेले आहेत. त्या मॅच पुरतं किंवा एखादा कॅच असा असतो की तो खूप परिणामकारक ठरतो. म्हणजे आपण पाहिलं की 33 वरती मॅक्सवेलचा कॅच सुटला, त्याने 201 रन पाडल्या. तर असे कॅचेस तुमच्या लक्षात राहतात. पण मोस्ट ऑफ कॅचेसचं रेकॉर्ड कुठेही होत नाही. अजून काय काय रेकॉर्ड होत नाही त्याची आपण चर्चा करू. दरम्यान उंच फटका, क्षेत्ररक्षक खाली येईल चेंडूच्या आणि तिथे यस टेकन वंडरफुल कॅच. वाव वाव, अप्रतिम झेल इथे टिपलेला आहे. आणि तिथे कॅमेराच्या माध्यमातून चेक देखील करावं लागेल, कारण बाउंड्री लाईन किती लांब आहे हे ते देखील बघावं लागेल. तसं पाहिलं तर तंत्रज्ञानाला सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळे तुमची होनेस्टी, तुमचा प्रामाणिकपणा हा इथे सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही किती प्रामाणिकपणे तिथे कॅच पकडलेला आहे. बघूया तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतील. परंतु त्या अगोदर पंचांचा सॉफ्ट डिसमिसल येणं सुद्धा गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला कॅमेरा चेक करू शकत नाही व्यवस्थितपणे, ती गोष्ट कॅमेरा दाखवू शकत नसेल तर मैदानावरच्या पंचांचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि तोच कायम ठेवण्यात येतो. बघूया काय होतंय तो, कारण क्रिकेटमध्ये कबड्डीमध्ये आपण अशा प्रकारचे डिसिजन बघतो. पंचांना पहिल्यांदा ते द्यावे लागतात आणि मग तुम्ही रेफरलची मागणी करू शकता. खेळाडू त्यांना काय पाहिजे ते पंचांना सांगतो, मग पंच तिसऱ्या पंचांना सांगतात आणि मग त्या गोष्टी चेक केल्या जातात.
क्रिकेटमध्ये असं नाही, क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला की त्यांना सगळं चेक करावं लागतं. काय पहिली गोष्ट त्याने बॉल व्यवस्थित टाकला आहे का, म्हणजे त्याचे स्टेप्स बघितल्या जातात, त्या कुठे आउटसाईड बाहेर गेलेल्या आहेत का ते बघितलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा तो बॉल जो टप्पा पडल्यानंतर उसळी किती घेतलेली आहे किंवा तो बीमर असेल तर तो बीमर चेक केला जातो. त्याच्यानंतर खेळल्यानंतर फलंदाजाने जिथे पकडलेला आहे, क्षेत्ररक्षकाने जिथे पकडलेला आहे, क्षेत्ररक्षकाची पोझिशनने बघितली जाते. या सगळ्या गोष्टी बघतात आणि त्यानुसार निर्णय दिला जातो क्रिकेटमध्ये. पण आपल्याकडं तंत्रज्ञानाची मर्यादा असू शकते, कारण इथे पाहिलं तर मला वाटतंय आपण 4 कॅमेरे, बरोबर ना, इथे 4च कॅमेरे आहेत आणि 4 कॅमेरे किती व्यवस्थितपणे, कारण काही कॅमेरे बॉल फॉलो करत असतात, कोणी खेळाडूचा पाय किंवा लेग्स फॉलो करत असतील असं मला वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये पंचांचा मैदानावरचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. काही गोष्टी असतात टेनिस क्रिकेटमध्ये, मात्र तरी देखील तंत्रज्ञानाची खूप मदत आपल्याला होते. आणि मला वाटतं टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण प्रक्षेपण करतोय. त्यांचे सगळे कॅमेरामन्स, त्यांना आपण धन्यवाद देऊ. टेनिस क्रिकेटमध्ये विथ 4 कॅमेराज तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी कव्हर करणं एवढं सोपं नाही आहे. आणि हे सगळे कॅमेरामन एका जागेवरती दिवसभर बसून या सगळ्या गोष्टी टिपत असतात विथ कॉन्सन्ट्रेशन. दिवसभर एवढं एकाग्रचित्त होऊन एखाद्या कॅमेऱ्यावरती काम करणं किंवा त्यांच्या ऑपरेटरला त्या सगळ्या गोष्टी देताना प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित इमेज पाठवणं, या गोष्टी कठीण आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी या सगळ्या माध्यमातून टेनक्रिक लाईव्हची लोक करतायत. अंपायरसुद्धा दिवसभर आपल्याला सर्वोत्तम डिसिजन देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळं ऑफिशियलचं काम खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि या परिस्थितीमध्ये सगळ्या सर्वोत्तम देण्याचा हे सगळेजण प्रयत्न करतात, म्हणून स्पर्धा यशस्वी होतात. तर हॅट्स ऑफ आहे सगळ्यांसाठी. 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आणि गोलंदाज प्रशांतला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र फलंदाज सचिनची इनिंग डावावरती लागलेली आहे. जरूर आपण मगाशी एक विषय चर्चा करत होतो की काही गोष्टी रेकॉर्ड होत नाही, जसं की सुटलेले कॅच रेकॉर्ड होत नाही. एखाद्या गोलंदाजाने एखाद्या षटकामध्ये वाईड टाकलेत किंवा त्याचं षटक किती लांबलेलं आहे हे कधी रेकॉर्ड होत नाही. त्याच्या पृथक्करणामध्ये काय दिसतं, त्याने 2 ओव्हर टाकल्यात, नो मेडन, 12 रन्स आणि 3 विकेट. त्याने मध्ये वाईड किती टाकलेत, नो बॉल किती टाकलेत, एक्स्ट्राच काय केलेत, ते शक्यतो असं स्पेशली रेकॉर्ड होत नाही. अर्थात त्याच्या बॉलिंग विश्लेषणमध्ये त्या गोष्टी असतात, पण ज्यावेळेस ती मॅच संपून जाते त्यावेळेस मात्र वाईड, नो किंवा या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं जात नाही, ते रेकॉर्ड होत नाही. ही चांगली गोष्ट आहे की काही गोष्टी रेकॉर्ड न झालेल्या चांगल्या असतात. यस, षटकार. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय, षटकार. 6 धावा इथे प्राप्त होणार आहेत आणि धावफलकावरती असतील 45 धावा. आणि ते सगळे दृश्य आपल्या स्क्रीनवरती येत आहेत. यस, कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. चेंडू ज्यावेळेस तुम्ही पकडणार आहात त्यावेळेस तुम्ही सीमारेषेमध्ये असलं पाहिजे, सीमारेषेच्या आतमध्ये असलं पाहिजे. चेंडू पकडल्यानंतर सुद्धा तुम्ही सीमारेषेच्या आतमध्ये असलं पाहिजेत. म्हणजे फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ द बॉल आणि लास्ट कॉन्टॅक्ट विथ द बॉल, या 2 गोष्टींना महत्त्व आहे. आणि याबरोबर पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये अत्यंत सुंदर फटका सीमारेषेच्या बाहेर. यस, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण बघतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल आणि 1 धाव इथे श्री गणेश दहिगाव संघाला. 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना 52 धावा धावफलकावरती आहेत. आणि विशेष म्हणजे मी कौतुक करेल इथे क्षेत्ररक्षकांचा. आम्ही 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला होता. शेवटचा चेंडू या इनिंगचा आपण पडणार आहे आणि 16 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. खरं तर 16 मिनिटं हीच योग्य वेळ असते, कारण 4 मिनिटामध्ये तुम्ही मर्यादित षटकांमध्ये षटक पूर्ण केलं पाहिजे.
खूप चांगला फटका इथे फाईन लेगला उतार तिथे आहे, मात्र अडवण्यात यशस्वी ठरलेला आहे. इथे अडवणं खूप कठीण आहे. ज्यावेळेस मैदान थोडासा उतार आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही मानवाला धावणं कठीण आहे आणि तिथे चेंडूच्या पुढे धावून चेंडू मागे परत फेकणं हे सुद्धा कठीण काम आहे. मात्र इथे यशस्वी ठरले क्षेत्ररक्षक. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत 54 धावा. बघा 16 मिनिट आणि 40 सेकंदामध्ये 4 षटकं कंप्लीट केले. अशा संघाचं आम्ही भरपूर कौतुक करतो, खूप कौतुक करतो. तुम्हाला 20 मिनिटं दिलेली 4 षटकं टाकायला आणि तुम्ही 16 मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण केलेली आहे. या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहे. वेळ पाळणं. अलीकडे तुम्हाला माहिती का, आयसीसी सुद्धा खूप गांभीर्याने घेते. म्हणजे ही समस्या फक्त धाणिवलीमध्ये असं नाही, ती आयसीसीला सुद्धा भेडसावते. आणि त्यामुळे आयसीसीने एक नवीन नियम आणलेले आहेत. वेळ कुठे जातो त्यांच्या लक्षात आलं की एक षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकं टाकायला वेळ जातोय आणि मग त्यांनी आता स्टॉप क्लॉक नावाचा नवीन नियम आणलाय. हा नियम असा आहे की जर एक षटक टाकल्यानंतर संपल्यानंतर दुसरं षटक टाकायला तुम्ही 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतला आणि अशी घटना जर तिसऱ्यांदा घडली सामन्यामध्ये, 2 गुन्हे माफ, परंतु तिसऱ्यांदा जर तुम्ही 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतला तर 5 धावांची पेनल्टी आहे. स्टॉप क्लॉक नवीन नियम येतोय आता. वेळ वाचवणं किती गरजेचं आहे. आयसीसीला सुद्धा या समस्या भेडसावत आहेत. फुल टॉस चेंडू आणि उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल. या स्टॅक अँड व्हेरी गुड कॅच आणि खूप वेळानंतर आता चांगला कॅच बघायला मिळाला. बरेचसे कॅच ड्रॉप होत होते. इथे डोंगर नावे संघ पुन्हा एकदा चांगला लयमध्ये येताना आपण बघतोय. चौपन्न धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक धनाजीच्या हातामध्ये सोपवलं जाते. कल्पेश प्रतीक ही जोडी, प्रतीकचं कौतुक करावं लागेल. 9 चेंडूमध्ये 20 धावा कल्पेशने बनवलेल्या आहेत. अर्थातच सचिनने चांगली इनिंग खेळली. 15 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडल्या. राजकुमारनं देखील 14 धावांचं योगदान दिलं. कमलाकर मात्र शून्यावरती बाद झाला आणि प्रतीक मात्र अजूनही टिच्चून फलंदाजी करतोय मैदानामध्ये. कल्पेश आणि प्रतीक या जोडीला आपण बघणार आहोत 5व्या षटकामध्ये. धनाजी व्हेरी फास्ट बॉल विकेट घेतल्यानंतर परत एकदा यस चांगला फटका. उंच आकाशामध्ये एलिव्हेशन खूप आहे. लेंथ किती कव्हर करेल. ओ हो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल तिथे होतोय आणि फलंदाज होणार आहे बाद. आपण बघू शकतो इथे 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक फॅक्ट जरूर आहे इथे. झेल खूप सुंदर झाला. जर असा झेल टिपत असताना एखाद्या क्षेत्ररक्षकाने मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत उडवला आणि त्याच्यानंतर तो चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तर बाहेर जाऊन एखादा क्षेत्ररक्षक चेंडू हवेतल्या हवेत वर उडवू शकतो का आणि किती वेळा उडवू शकतो किंवा परत तो आतमध्ये आणून मैदानामध्ये येऊन कॅच घेऊ शकतो का. काही फॅक्ट असतात त्याच्यावरती मी हमखास चर्चा करत असतो. आणि याबरोबरच आपण बघूयात तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. फॉर रनआउट वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. धनाजीचा हा चेंडू उजव्याच्या बाहेर जात होता. यष्टिरक्षकाकडून मिस झाल्यानंतर निश्चित धाव घेण्याचा केलेला प्रयत्न आपण इथे बघितलेला आहे. आणि खूप सुंदर कॅमेरा वर्क, वंडरफुल जॉब बाय कॅमेरामॅन. अगदी क्लिअर सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि फलंदाज बाद आहे.
थँक्यू डीजे. 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर गाणं अतिशय सुंदर बनवलंय की चर्चा करतात क्रिकेट रसिक. चर्चा झाल्या पाहिजेत आणि म्हणूनच तुम्हाला चर्चा करण्यासाठी अजून काही खुराक मी तुमच्या समोर ठेवतोय. त्यासाठी काही वेगवेगळे फॅक्ट्स, क्रिकेटच्या नियमांमधले फॅक्ट्स येते आणि हे तुमच्या समोर ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. खूप असतात, खूप अशा गोष्टी असतात की आपल्याला त्या माहीत असतात अत्यंत बारकाईनं आणि त्या असणं गरजेचं आहे. खूप चांगला ओहो फ्लिकचा शॉट अत्यंत शानदार आणि तिथे कोणताच चान्स नव्हता क्षेत्ररक्षकाला. तिथे मिळतायत 6 धावा. षटकार. षटकामध्ये खरं तर हॅट्रिकची संधी होती गोलंदाजाला, मात्र शेवटच्या चेंडूवरती धावबाद झाला फलंदाज. पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट जरूर मिळाल्या, मात्र चौथा चेंडू जो होता काय सुंदर खेळला होता. फ्लिक केला चेंडूला अलगद आणि टायमिंग इतकं मजबूत होतं, इतकं सुंदर होतं की चेंडूला फक्त अशी अलगद टच केला, गुदगुले झाले असतील, मात्र 6 धावा. पुन्हा एकदा इथे चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, लोअर फुल टॉस देखील म्हणू शकतो. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाला फलंदाज आणि धावा इथे मिळणार नाहीत. 60 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 60. श्री गणेश दहिगाव विराज 11 डोंगर नावे विरुद्ध रंगलेली ही लढत. आखूट टप्प्याचा चेंडू या स्लिप मध्ये पुन्हा होईल कॅच ड्रॉप. एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावफलकावरती आपण बघू 61 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं आणि अखेरचं षटक मैदानामध्ये. पहिला सामना आहे आजच्या दिवसातला. बरोबर 10:15 पहिला सामना सुरू झाला होता आणि त्यानंतर 10 मला वाटतं या इनिंग मध्ये देखील 21 विथ थर्ड अंपायर विथ ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर 21 मिनिटामध्ये 5 षटकं टाकून कंप्लीट केलेले. ही वेळ अजून 20 मिनिटापर्यंत कमी केल्यानंतर यू आर ग्रेट परफॉर्मन्स. तुमचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर होऊ शकतो. अजून 1 मिनिट तुम्हाला कमी करायचं आहे आणि हे मिनिटं कशी कमी करायची, कशी काय करायची याविषयी देखील आपण पुढच्या इनिंगमध्ये जरूर चर्चा करू. मात्र बघा 62 धावांचं आव्हान आहे विजयासाठी विराज 11 डोंगर न्हावे संघाला. नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे आणि पुन्हा एकदा सुनील पवार सरांकडे आपण जाऊया. धन्यवाद व्हॉइस ऑफ पुणे. खूप एक मराठीचा चांगला समालोचक नरेशजी डोमे सर. तर व्यासपीठावर मी विनंती केली सन्माननीय धर्माजी राणेसाहेब व्यासपीठावर. दादा आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातला हा दुसरा नाणेफेक करणार आहोत. एकीकडे सरळगाव साधा सीधा नाही आहे, सरळगाव आहे. विष्णू दादाचा संघ आहे, काय उच्च कोटीचं प्रतिष्ठान. दुसरीकडे विसरून चालता येणार नाही. वाघाची वाडी 11 वाघ तुमच्या समोर येणार आहेत. तर कॉईन मी साहेबांच्या हातात सुपवतोय. हेड आणि टेल गोल्डन कॉईन आहे. कोण मागणार? 5 षटकाचा सामना आहे. आपण वेळ सहकार्य करायचे. हेड सरळगावची मागणी आहे. आलं हेड. तर साहेबांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. मला वाटतं की या मैदानावर जर पहिला आपण सरळगावचं प्रदर्शन मी सातत्याने पाहतोय 8 ते 10 वर्षापासून चांगलं आहे, पण अजून विजेतेपदावर नाव कोडलं गेलं नाही आहे. सकाळी उठले जायचं आपल्याला, काय स्वप्न घेऊन आला सध्या? स्वप्न तर नक्कीच जिंकण्याचं घेऊन निघालो आहे आणि विजय निश्चित करूनच आम्ही या ठिकाणी आज थांबणार आहोत. पुढची वाघाजीवाडी टीम तेवढीच बलाढ्य आहे, कारण त्याही पण थर्ड राऊंडला एक बलाढ्य संघ धानिवली या संघाला पराभूत करून पुढे गेले. त्यामुळं हा नक्कीच सामना हा इथं चुरशीचाच होणार आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम निश्चित पाहतोय की आपण नाणेफेक जिंकून सर्वप्रथम सकाळचं सत्र काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करता 2 निर्णय स्वीकारलेले आपण निश्चित नो डाऊट. प्रतिस्पर्धी संघ ज्यांनी टॉप आपण उल्लेख केला की आदर्श 11 संघाला पराभूत करून या संघाचं मनोधैर्य खूप वाढलेलं आहे. 5 षटकामध्ये काय डोक्यात त्याचा विचार केला की किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 45 ते 50 रनांच्या आतमध्ये आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि विष्णूचा शेवटचा प्रश्न, जो संघ पहिले खेळला होता, तयारी पूर्ण केली, संधी मिळाली, प्लॅनिंग वगैरे केली असेल, तर संघामध्ये काही या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये एखादा काही परिवर्तन पाहायला मिळेल? प्लॅनिंग नक्कीच काही नाही. जो कालच्या दिवशी आमचा परफॉर्मन्स झाला तसंच आमचा परफॉर्मन्स आजही आम्ही करण्याचा प्रयत्न करू. प्लॅनिंग असं काहीच नाही. ऑन रोड जे काही होईल ते तसंच आम्ही त्यांना हे करण्याचा प्रयत्न करू.
खूप खूप शुभेच्छा माझ्यासोबत. फक्त थोडक्यात आपण एक निश्चित वाघाच्या वाडीचं प्रदर्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. आणि निश्चित एक बलाढ्य संघ म्हणजे जी गणना झाली, चांगल्या चांगल्या टीमला आपण पराभूत केलं. आता मात्र सरळ गाव आहे, सरळ गावाने इथं मात्र सरळ काम केलं प्रत्येक टीमचं. तुम्ही काय स्वप्न घेऊन आलात? काय नाही, आम्ही आज आलोय जिंकण्यासाठीच आलोय. आणि सरळगाव पण चांगला संघ आहे आणि आमची पहिलीच मॅच आहे त्यांच्यासोबत. बघू आता. बॅटिंग करायची आहे, खेळपट्टी जर पाहिला पण फलंदाला पोषक आहे. किती धावपंत डोंगर उभं करण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा, कारण की शेवटचा दिवस आहे, आपल्याजवळ वेळ कमी आहे आज. निश्चित तर टॉस बॉक्सहून सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. सरळगाव टीमच्या बाजूने गेलाय आणि सरळ निर्णय सांगितले की इथं आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक डाव संपलेला आपण बघतोय. मॅच विराज 11 डोंगर नावे विरुद्ध श्री गणेश दहिगाव. टॉस जिंकला होता विराज 11 डोंगर नावे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्री गणेश दहिगावनं प्रथम फलंदाजी करत असताना 61 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावांचं आव्हान डोंगर नावे संघापुढे. आणि बघायचे आव्हान कठीण आहे की सोपं आहे, मात्र जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा एक अतिशय सुंदर आवाज आपल्या कानावरती पडेल. मी स्वागत करतो सुनील पवार सरांचं. थँक्यू. अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ पुणे. आणि पुणे नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या कॉमेंट्रीची छाप सोडली असे नरेश डोमे सर जी आपण त्यांना पहिले इनिंगमध्ये ऐकलं. आणि त्याचबरोबर अजून 2 दिग्गज रती महारथी 2 आमचे समालोचक व्यासपीठावर होते. एक तर डोंबिवलीचा व्हॉइस ऑफ विनोद पाटील सर, उत्कृष्ट कवी, चांगले गीतकार. आणि त्याचबरोबर एक युवा समालोचक करण कालन. वेलकम करण आणि विनोददा, स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावर. दरम्यान अंदाज आपणा एकच दादा आमचे दानिवली गावाचे चंदूदादा यांचं हळूहळू का होईना पण आगमन होताना पाहतोय आपण. आमच्यासोबत आज बड्डे बॉय, काल 1 तारीखला पाहिला पण के यांचा वाढदिवस, आज सुमित यांचा वाढदिवस. सुमित, तुला कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून गोड गोड वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझं आयुष्य असंच आनंदित राहो. तर आपण वळूया सामन्याकडे. सामना खूप एक चांगला पाहतोय आपण. मुरबाड ग्रामीण एक गावी एक म्हणजे असोसिएशनचे 4 मातबब्बर संघ एकमेकांसमोर उभे ठाकताना काय बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. टार्गेट जर पाहिलं आपण 62 धावचं एक भल्लं मोठं आव्हान आहे. 12 पॉईंट पेक्षा जास्त सरासरी धावफलकावर लावावी लागेल. विराज 11 डोंगर नावे टीमचे सलामीचे बॅटर. पहिला चेंडूवर डाऊन द ग्राउंड, अप्रतिम लाजवाब. पण इथं मात्र परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये नव्हती, प्लेसमेंट छान होती. आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना 2 धावा इथं मात्र कंप्लीट पाहतोय आपण. वेलकम चंदूदादा, स्वागत आहे आपलं व्यासपीठावर. आमचे सर्व मान्यवर पाहतोय आपण. सन्माननीय धर्मा राणेसाहेब, त्याचबरोबर गणेश राणेसाहेब, रामदास भोईरसाहेब, महेंद्र भोईरसाहेब. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ मॅचसाठी त्यांनी सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. अजय भोईर, ग्रेट. काल विनोददादा सांगत होते की अजय दादा दिसत नाही आहे. योगेश भोईर पाहतोय आपण. वेलकम. याच पाहता क्लास फटका पाहतोय आपण. खाली एरियामध्ये चेंडूला ड्राईव्ह केले, रोखू शकणार नाही. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला हा कणकणी चौकार. दरम्यान वेलकम शुभ आगमन होताना पाहतोय आपण व्यासपीठावर. दानिवली गावाचे पोलीस पाटील आणि आमचे एकच दादा चंदूदादा यांचे पिताश्री आदरणीय सीताराम बाबा यांचं आगमन होते. आणि बाबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. एक चांगली सुरुवात पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित विराज 11 डोंगर नावे या टीमच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये अफाट मेहनत सातत्याने पाहतोय आपण. 32वा पर्व पाहतोय. कलरफुल टी शर्ट जर कोणाला ऑर्डर पाहिजेत असेल तर नो डाऊट आपण यमसूट मुरबाड यांचे संपर्क साधू शकता. पाहू शकता आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण टी शर्ट त्यांच्या माध्यमातून कलरफुल, चांगला कपडा, योग्य शूट करणारा अंगावर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पाहता लाईन कुठे चेक करतील प्रश्न विचारला गेला पण ॲक्च्युली चेंडू जर पाहिला आपण डायव्हर्टीच्या बाहेर होता. JP पॅनलचे 2 पंच पाहतोय आपण. जितेंद्र सर आणि मोमीन सर, स्वागत आहे JP पॅनलच्या पंचाचं. चांगली वापसी करताना पाहतो आपण. चौकार दिल्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज सज्ज होताना मारा करण्यासाठी कल्पेश कलात्मक गोलंदाजी करावी लागेल. याच पात्र इनसाइडवर फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फटलाय. चेंडू खाली स्वतः क्षेत्ररक्षक. परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का बसलाय विराज 11 डोंगर नावे टीमला.
खूप काही होते इथं मात्र बॅटर पाहतो ज्या प्रकारे ज्ञानेश्वर बाद झाले. चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण की तुमच्या समोर जेव्हा एक मोठं डोंगर आहे ना, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. जाई टीमचा कॅप्टन आणि टेंबोली टीमचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. टेंबोली खूप मोठं नाव आहे, खूप मोठं नाव. भिवंडी नव्हे तर अखंड भिवंडीच्या बाहेर जिथं जातोय आपल्या नावाचा दबदबा दबदबा कायम ठेवणारा टेंबोली इज अ ग्रेट ग्रेट टीम. याच पात्र हा फटका पाहतोय. आडव्या बॅटनी टर्न केलंय. मिडविकेट क्षेत्राकडे खूप मोठी कसरत करावी लागेल. अडवलंय चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि इथं मात्र निश्चित आता इशारा येतोय की हा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चौकार येतोय. चेंडू अतिशय वेगात सरकताना दोन क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी धावणारा पाणीपंचाचा इशारा. सीमा पार आलाय. अजून एका चौकार. कसरत करावी लागेल आदर्श चषक दानिवली 2024चा विजेता बनण्यासाठी, कारण की काल पाहिले आपण नाईटला काय सामने रंगले होते. शेवटी मात्र के 11 83 म्हणजे आमचे किशोर भोईर यांचा संघ ज्यांनी स्पॉन्सर केला. खारडी टीमचं चलवाकार पाहायला मिळाला. एकच नाव नाईट मध्ये जर पाहतो आपण सौरभ मात्रे. हो 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 काय क्लास आहे. तब्बल एका इनिंग मध्ये 14 षटकार. हर्षद चौधरी दापोडेचा रेकॉर्ड गेल्या वर्षीच्या अंगमातला तोडला. एका इनिंगमध्ये 10 षटकार ठोकले होते. पण त्याच्या विरुद्ध काल ज्या प्रकारे बॅटिंग केली होती, हाय क्वालिटीची बॅटिंग कशाला म्हणतात. पण मुरबाड ग्रामीण असोसिएशनचे 4 मातबर संघ, कुठले 2 संघ पाहतोय की मला वाटतं की सेमीमध्ये प्रवेश करेल. पहिले षटक जर पाहिलं आपण झकास सुरुवात पाहतोय आपण. विराज 11 डोंगर नावे या टीमची. एक गडी जरी बाद झाली असेल. धावसंख्या पाहतोय 14. चांगलं पॉवर प्लेचे षटक हाताळल्या गेलं. चमकदार सूर्याची किरण धीम्या गतीने वारे होताना इकडे तिकडे चोहीकडे जर पाहिलं आपण हिरवेगार झाड आहेत. थंडीचं वातावरण, गुलाबी थंडी पाहतोय आपण. आता सध्या सूर्याची चमकदार किरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होताना ओ बॅकफूटवर जाऊन पंच केलंय. कव्हरच्या वर तोडणं. क्षेत्ररक्षक आता मात्र स्वीपर कव्हरचा येतोय. चेंडूला अडू शकणार नाही. आणि आलाय अजून एक दंदन दंदन करीत हा चौकार. गावाचे भावी सरपंच आणि जातीच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप लाखमोलाचं सहकार्य मिळतोय असे आमचे धानेवली गावाचे लाडके अप्पा यांचं आगमन होताना पाहतोय. तशी जर कमलाकर दादा भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन होताना वेलकम. ओ यावेळेस पिकअप फटका अप्रतिम लाजवाब. चेंडू बॅकवर्ड कोल्ले बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अजून एक खणखणीत चौकार. या टीमनी पहिला सामना कशा तरी नशिबाच्या साथीनं जिंकला. पण तेव्हापासून सांगतायत की हम भी किसी कम नाहीये. काय सुपर हिट सुरुवात. धावसंख्या 22. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 62 धावचा टार्गेट समोर आहे. पण जकास बॅटिंग. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र पाहायला मिळत नाहीये. त्या दरम्यान अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित बॅटला स्पर्श झाला होता चेंडू. धावसंख्या 23. एक बाद. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सन्मानित झालेले दानिवली गावाचे आदर्श ग्रामसेवक आदरणीय भाऊसाहेब हे सातत्याने या आयोजनामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन करताना पाहतोय आपण. ओहो लॉफ्टेड फटका. खाली क्षेत्र आहे. चेंडू क्लिअर होईल काय पाहायचंय. पण एका टप्प्याने असं वाटते की हा साईल अजून एक दमदार 4 धावेसाठी आलाय हा चौकार.
बैटिंग इटका जेव्हा पत्र से देते हुए यहाँ पर बिल्कुल नपी तुली गेंदबाजी नहीं है, अतिशय उच्च कोटीची बॅटिंग पाहतोय, आवश्यकता आहे कारण की बॅटर पाहतोय आपण जयवंत क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. यानंतर तो सामना अजून होईल. सरळगावनी टॉस जिंकून प्रथम सांगितलंय वाघाचीवाडी टीमला तुम्ही या बॅटिंग करा. चांगला लेंथवरचा चेंडू आता अडबॅटनी खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र अतिशय अप्रतिम टाकला गेलं. हळूहळू मात्र क्रिकेट रसिकाची संख्या वाढत जाणार आहे कारण की आज ठाणे रायगड पालघरचे आघाडीचे टॉप 8 संघ, ज्यामध्ये प्राऊड ऑफ भिवंडीचा संघ गुडसेब. ओ हा चेंडू मात्र चांगला होता, प्रश्न विचारला लागला पण अपील पिटाळून लावताना 2 चेंडूंनी मात्र षटकाची चांगली समाप्ती पाहतोय आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. आता मात्र समीकरण जर पाहिलं आपण येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तिथून आमचे स्कोर सांगतील. पहिल्या दिवसापासून भालचंद्र आमचे खास परम मित्र, खूप चांगली देखभाल, मनापासून मी आभार व्यक्त केले भालचंद्र दादा आपलं, आणि खूप छान स्कोरिंग करताना. आणि हे पाहू शकता उलटी गिनती 18-35चं समीकरण, टायमिंग बरोबर चालू आहे. पाहतोय आपण की 8 मिनिट आणि 12 सेकंदामध्ये हे 2 षटक कंप्लीट केले. वेळेचं ॲव्हरेज चांगले आणि उल्लेख केला होता नरेश डोमे सरांनी की तुम्हाला वेळेचं ॲव्हरेज कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा दंड लावण्यात येतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग असो की कुठलाही असो. आज चांगले चांगले उच्च दर्जाचे समालोचन आपण ऐकले, काल पाहिलं होतं. निश्चित माझ्यासोबत डोंबिवलीचे एक बुलंद आवाज, एक आदर्श व्यक्तिमत्व, आमचे खास मित्र, कवी आहे, गायक आहे, अजून काय हवं आहे. मराठीतला जो समालोचन आहे खूप गोड आहे असे विनोद पाटील सर एक युवा समालोचक कारण आपण पाहतोय व्यासपीठावर आहेत. आता मात्र पाहतोय की परत एकदा गीतकार, ओके ठीक आहे, सॉरी. गोलंदाज सज्ज होताना परत राईटामध्ये विकेट, हा षटक निर्णायक. ओ वेगवान चेंडू, प्रश्न विचारला गेला पण पाहते की उंची जास्त या चेंडूमध्ये होती. आणि इथं चांगली सुरुवात करतोय बॉलर कल्पेश, एक कलात्मक बॉलिंग करणारा आहे. व्यासपीठावर पाहतोय आपण धानवली गावाचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि व्यासपीठावर आमचे गणेश राणे काका हे पाहतोय. त्याचबरोबर निश्चित ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला, नाणेफेक केली, एक चांगलं व्यक्तिमत्व धर्मा राणे साहेब, त्यांच्या समेत पाहतोय आपण रामदासजी भोईर साहेब, महेंद्र भोईर साहेब, अजय भोईर. याच पात्रा फटका उंच आहे पण सुरक्षित असं वाटते, पण तुम्ही थांबा, हा झेल माझा आहे. पण तो ड्रॉप केले. प्रयत्न खूप चांगला होता, सुंदर प्रयत्न होता. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि पाहतोय की आपण विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय सीताराम राणे साहेब, म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके चंदूदादा यांचे पिताश्री आहेत, आपलं पण स्वागत आहे. एक स्कोरर म्हणून ज्याची ओळख आहे आणि खूप मैदानाची देखभाल त्यांच्याकडे सोपवल्याने अतिशय योग्य काम करताना पाहतोय आपण. विकेट बनवणाऱ्यांना सलाम असेल, खास आमचे साईदादा, श्यामदादा यांचे छोटे बंधू, काय अप्रतिम विकेट आहे. आमचे कॉमेंटेटर, कॅमेरामॅन, पंचाचे खाद्यमंत्री सुद्धा आहे साईदादा, जर आला असेल आपण तर या. सज्ज होताना गोलंदाज, याच पात्र हा फटका, केडीके कडक 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 आला, हा दमदार तुफानी षटकार. काय बॅटिंग जबरदस्त करतोय. इथं मात्र खास बॅटर प्रशांत, याला शांत ठेवणं कठीण आहे. दहेगाव टीमची चांगली बॅटिंग पाहिली होती आपण. अजून एक हा पिकअप फटका पाहतोय, हवेत आहे, फटका फटलाय, चांगलं झेल कंप्लीट. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज. रंगतदार स्थितीकडे जाईल का, रोमांचक स्थितीकडे हा सामना जाईल का, हळूहळू बघता का होईना पण विकेटची आवश्यकता होती दहीगाव टीमला, तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय. वेलकम
माजी उपसरपंच आणि या स्पर्धेचे फोकसमॅन ज्याचं मी वर्णन करतोय श्याम भोईर. निश्चित पाहतोय की आपण अशा प्रकारे विराज इलेव्हन डोंगर नावे हा गाव आहे. या गावातले 2 रतिमहारथी समालोचक सुद्धा त्यामधून निश्चित व्हॉइस ऑफ मुरबाड नाही तर व्हॉइस ऑफ भिवंडी मुरबाड म्हटलं तर वावगं ठरणारे एक असे आदर्श व्यक्तिमत्व खूप आमचे निकटवर्तीय मित्र सुनील शेलके सर यांच्याकडून खास विराज इलेव्हन डोंगर नावे या टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सुनील शेलके सर. जॉईन होतील मला निश्चित रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये. काल 3 वाजेपर्यंत समालोचन. तर नवीन बॅटर पाहतोय आपण रोहित येतोय. विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथं मात्र प्राप्त केल्या गेलं. आता मात्र सामना निश्चित पाहतोय की कल्पेशनी का होईना आपल्या टीमच्या थोडंसं बाजूला आपल्या टीमच्या बाजूने झुकवलंय. एक महत्त्वपूर्ण विकेट घेतल्यानंतर गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू मात्र निश्चित पाहतोय की लाईन चुकीची आहे. उजेष्टीच्या खूपच बाहेर. मोमीन सरांचे दोन्ही समांतर रेषेत. भिवंडीची एक नामवंत पंच म्हणून ज्याची ओळख आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या 36. सज्ज होताना गोलंदाज यास पात्र. हा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता. आडव्याटी खेळण्याचा प्रयत्न. एकच चोरटी धाव पाहतोय आपण कंप्लीट होताना. धावसंख्या 37. आता मात्र 13-25 समीकरण. निश्चित नो डाऊट प्रशांतचं विकेट मिळाल्यानंतर मात्र थोडंसं मानसिक दबाव आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. विराज इलेव्हन डोंगर नावे टीमचं खूपच जबरदस्त प्रदर्शन पाहतोय आपण. यानंतर एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. वाघाची वाडी विपक्ष सरळगाव. सरळगाव नाव आहे पण सरळ नाही आहे. खूप डेंजर आहे. क्रिकेटच्या पटलावर जर विचार केला टीमचं विष्णुदादा त्यांचा संघ एक जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून टॉप मुरबाड गटातून पाहतोय. आघाडीचे बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर फाईट करताना पाहतोय आदर्श चषक उंचवण्यासाठी. फोर्सिंग करायचं होतं पण परफेक्ट टायमिंग आणि प्लेसमेंट नाही आहे. एक धाव पूर्ण दुरून क्षेत्ररक्षक येतोय. तालमेलची कमी पण खराब क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 2 धावा सहज कंप्लीट. एक धावा वाचवणं गरजेचं असते तुम्हाला. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 39. 12-23 समीकरण आहे. टायमिंगवर आम्ही तुम्हाला इथं मात्र सूचना करतोय कारण की 3 षटकासाठी आपण 13 मिनिट आणि 11 चांगला ॲव्हरेज परत पाहतोय. कारण की तुम्हाला 4 षटकासाठी 20 मिनिटाची वेळ आहे पण तुम्ही तो खूप छान ॲव्हरेज घेतलेला आहे. छोटासा ब्रेक आपण देऊया. DJ आकाश मात्रेला संधी. मुरबाड वाशियांसाठी सुवर्ण दिवस असेल कारण की मित्रांनो मुरबाड तालुक्यामध्ये पाहतोय की पहिल्या दिवस ठाणे विपक्ष रायगड एकीकडे प्राऊड ऑफ ठाणे भावेश पवार तर दुसरीकडे नो डाऊट टेनिस क्रिकेटचा एक महान रती पाहतोय आपण विश्वजीत ठाकूर. आणि प्रत्येक उच्च कोटीचे खेळाडू एकमेकांसमोर उभे राहतील. पण त्यापूर्वी आजच्या गटामध्ये जर विचार केला आघाडीचे 8 संघ ज्यांचा दबदबा कायम असतो. ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यामध्ये टेंबोली गोरसई खारबाव बोरशेती गोटेकर ब्लास्टर ऑफ भिवंडी. चला वेळेचं सुद्धा भान ठेवायचंय कारण की सध्या तरी टायमिंग खूप छान आहे. चेंडूदाता पाहतोय आपण. एकविरा स्पोर्ट मानकोली दीपू माळी. तर गोलंदाजीमध्ये बदल पाहतोय आपण. सुनील येतोय दुऱ्यांच्या टोकाकडनं.
पहिल्या चेंडूवर हुकचा फटका, खाली क्षेत्र, चेंडू निघून जाईल जाईल हा फायनल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला ह्या खणखणीत चौकार. काय म्हणतो तर तो गोलंदाजचा प्रेशर मिळतोय, पण हा गोलंदाज वापसी करेल काय. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय चौकार आल्यानंतर. 11 चेंडू 19, पण जर तर ला महत्व नाही, सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही किंवा शेवटचा रन घेत नाही किंवा शेवटी विकेट प्राप्त केल्या जात नाही, त्यावर भाकीत करणं योग्य ठरत नसते. चांगला सामना रंगताना याच पाता फटका हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक नाही आहे. वाईड स्पीड विकेटकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एका ट्रॅकवर 2 गाड्या, म्हणजे इथं ॲक्सिडेंट होणार, परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बटला, चांगली बॅटिंग असताना इथे मात्र पाहतोय आपण. व्यासपीठावरून संपर्क साधायचा आहे. चला सरळगाव टीमचा कॅप्टन आपण ठीक व्यासपीठाच्या डाव्या साईडला येऊन उभं राहायचं आहे. ज्या स्पर्धेचा रूल आहे, जे व्यासपीठाच्या समोर 2 रेस आहेत त्यामधूनच आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. निश्चित चंदूदादा आमच्यासोबत जॉईन झाले. चंदूदादा, वाघाची वाडी आणि सरळगाव हा सामना एवढं सोपं नसणार आहे, कारण की टॉप मुरबाड तालुक्यातले ग्रामीणचे 4 संघ पाहतो, त्यामधून पहिले 2 संघ आपण फाईट करताना, त्यानंतर मात्र सरळगाव, वाघाची वाडी दनादन फाईट पाहायला मिळेल. यावेळेस पात्र हा चेंडू चांगला होता पाहतोय आपण. निश्चित ज्या प्रकारे हा शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 45. चांगलं कमबॅक चौकार दिल्यानंतर अप्रतिम बॉलिंग करताना इथं मात्र पाहतोय सुनील. 9-17चं समीकरण, 17-9, 9-17 कोण जिंकेल इथं मात्र निश्चित डोंगर नावे की मात्र दहीगाव. आतापर्यंत अफाट मेहनत, इथून कुठल्या टीमची मेहनत वाया जाईल हे भाकीत करणं योग्य नाही, पण का होईना सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपले. याच पात्र फाईन फटका, मेहनत खूप करावी लागेल, चेंडू थांबणार नाही. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय अजून एक दणदणी चौकार. चेंडू मागं जर समीकरण पाहिलं, कधी एका चेंडूवर सामना पाहतोय की आपण निश्चित डोंगर नावे टीमकडे, तर दुसऱ्या चेंडूवर पाहतोय की दहीगाव टीमकडे. चेंडूने बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र संघर्षामधून जो जास्त मेहनत करेल त्या टीमचं विजय निश्चित होईल आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. 8-13 कोणाचे वाजेल इथं मात्र 12, आणि कुठला संघ होईल या स्पर्धेच्या बाहेर. 8-13चं समीकरण, 13-8. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पाहता अँगल म्हणून थोडासा चेंडू बाहेर निघतोय, अतिशय वेगवान पाहतोय आपण. जाई टीमचे संगणक आणि टेंबोली टीमचं संगणक आपण जर आला असेल तर निश्चित संपर्क साधायचा आहे. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र 2 चेंडू प्रति एकदा पाहतोय की दहीगाव टीमकडे सामना जिंकलाय. सामना निश्चित अतिशय रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपलाय. इथून मात्र 6-13चा समीकरण. काय सामना रंगतोय, सामना कसा असावा, तर त्याचं उत्तम उदाहरण पेश करताना, कारण की 32 टीम मधून या दोन्ही टीमनं सांगितलं की आम्ही असंच समोर नाही आलो, आम्ही फाईट करता जर आम्ही पराभव जरी स्वीकारले तरी आमचा ज्याच्या विजय, आमचे गावातले लोक सांगतील की हारले पण अतिशय चांगले आपण फाईट केली. ओ क्या बात है. हे पाहू शकता आपण. ठाणे दोचा संघ आहे, सौजन्य पाहतोय आपण आदरणीय भूषण काशीनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून. हा एक सुपर कलरफुल टी शर्ट पाहतोय आपण ठाणे टीमसाठी. आणि हा रायगड संघ निश्चित सौजन्य पाहतोय आपण आमचे सन्माननीय भूषण काशीनाथ भोईर साहेबांचं. जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे की तुमचं लाखमोलाचं सहकार्य ठाणे विपक्ष रायगड सामन्यासाठी मिळाले. आयोजक कमिटीच्या माध्यमातून मी तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करेन. पाहायला विसरू नका. हे बघा,
आयोजकाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, कुठल्याही प्रकारे आपण बक्षीस लावायची नाही आहे. जर लावायचे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स येऊन तकलीफ नदीच्या आयोजकाला पहिले संपर्क साधायचे, आमच्याकडे यायचंच नाही आहे. प्रत्येक कॉमेंटरला सुद्धा आम्ही सांगतोय, आयोजकाशी कुठल्याही प्रकारे कॉमेंट्री बॉक्समध्ये कोणी तकलीफ देणार नाही. कारण की आज पाहतोय आपण एक नामवंत स्पर्धा, मी उल्लेख करतोय की ठाणे ग्रामीण एक गावगटमध्ये टॉप 10 मध्ये येणारी ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. आणि मुरबाड तालुक्यामध्ये पहिल्या वेळेस ठाणे विपक्ष रायगड अशी फाईट. पण हा फाईट करून कोण जिंकेल? येणारे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. बॅटर पाहतोय सज्ज होताना, इथं मात्र रोहित जयवंतचा हा चुकीचा फटका, चुकीला माफी नाही. परतीचा प्रवास करताना पहिल्या चेंडूवर दिलाय धक्का. च्या विकेटची आवश्यकता पाहतोय तो. विकेट इथं मात्र 5-13चं समीकरण. अनिचित आमचे चंद्रुवाणे यांचे भाचे जयेश गायकर, आपण जर कुठे असाल, आपण मामा आपल्याला विनंती करते, आपण व्यासपीठावर यायचंय. नवीन बॅटर स्वप्नील दलवी, क्या बात आहे. हा अजून बाकी आहे, म्हणजे इथून विराज 11 डोंगरनावे टीमचं थोडंसं पडदा भारी आहे. फक्त नाव मोठं आहे पण प्रदर्शन कसं असेल. 5-13 असं समीकरण. पहिला सामना अतिशय चांगल्या तऱ्हेने रंगात आलाय. ज्या प्रकारे हा सामना पाहतोय आपण रोमांचक स्थितीमध्ये. 5-13 पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त केल्यानंतर राजकुमार बनेल का या सामन्यामध्ये? राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू पाहतोय आपण, चांगला चेंडू होता, मजबूर केले टर्न करण्यासाठी. ऑन साइड कडे चेंडू जातोय डीप मध्ये. असं वाटते की क्रॅम्प्स आलेले आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल. एक मोठं टेन्शन वाढलं इथं मात्र डोंगरनावे टीमचं. रिटायर्ड. ओके ठीक आहे, चांगला निर्णय म्हणता येईल. आता मात्र 4-12चं समीकरण. 4-12, 12-4, 12 धावा, 4 चेंडू 12. कोण जिंकेल? दहीगाव की मात्र डोंगरनावे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल? पॅक क्राऊड खचाखच भरलेला मैदान पाहतोय. इथं सुरुवात आहे. आज आघाडीची 8 संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उल्लेख केला की खूप मोठे संघ, मोठे खेळाडू येतील. दानिवली गावामध्ये मैदाने गाजवतील. काल रात्री जर पाहिला आपण मैदान गाजवलंय. आमचे किशोरदादा भोईर यांनी स्पॉन्सर केलेला संघ म्हणजे KK 11 83 खाडी टीमचं उच्च कोटीचं प्रदर्शन. काल मध्यरात्रीपर्यंत सकाळपर्यंत एकच नावाचा वादळ घोंगावत होता, तो म्हणजे पाहिला पण सौरभ म्हात्रे. आणि दिवसामध्ये पाहिलं पांड्या म्हणजे मनीष कोलेकर. लागोपाठ 2 हाफ सेंचुरी. काल परत एकदा संधी होती सौरभ म्हात्रे जवळ. एका सामन्यामध्ये 65 आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 45 धावाची एक विध्वंसक खेळी साकारली. आणि काल सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं आपण, मामलूर टीमचा जलवा होता. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. पण जाऊया आपण सामना. इथं मात्र 4 चेंडू प्रति येऊन ठेपलंय. 4-12चं समीकरण. सुपरहिट गोलंदाजी करताना राजकुमार. डावखुरा बॅटर आता मात्र खेळण्यासाठी पाहतोय आपण सज्ज होतोय. रोहितला मात्र मोठा फटका घेणं गरजेचं राहील. फुल टॉस चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. फटका फटलाय, स्वीकारलाय दोन्ही हातामध्ये. चेंडू जाऊन विसरलाय. आता मात्र अजून एक धक्का बसलाय तो डोंगरनावे टीमला. राजकुमार बनेल का टीमचं. आता 3-12चं समीकरण. या चेंडूवर एक फटका. कारण की पहिल्या दिवशी पाहिलं पण डोंगरनावे टीमचं प्रदर्शन खूप चांगलं होतं. सुपर ओव्हरमध्ये सुपरहिट बॉलिंग अटॅक पाहायला मिळालं होतं. तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाही. पण या सामन्यामध्ये कुठंतरी दहीगाव टीमच्या अगेन्स्ट संघर्ष करताना पवन जर म्हटलं तर निश्चित आज पवन येणार आहे. थेट गोरसई भिवंडी येथून पवन केने कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये उंच भरारी घेणारा एक मातबाबर ऑलराऊंडर. खास सुरेश केने खूप प्रदर्शन चांगलं करतो यावर्षी. 2 बाईक त्यांच्या नावावर. पण हा सामना कोण जिंकेल? चांगला चेंडू, अप्रतिम. आणि आता मात्र असं वाटते की 2 चेंडू 12, 2 मोठे फटके मारावे लागेल. आणि फलंदाज सुद्धा बाद होताना पाहतोय. अतिशय सुंदर बॉलिंग. राजकुमार आपल्या टीमसाठी धावून आलाय. आणि 6 मध्ये 13 असताना मात्र अशा स्थितीमध्ये काय झकास, अप्रतिम, उच्च कोटीची बॉलिंग पाहिली आपण.
आयुष्यामध्ये म्हणतात मित्रांनो, तुम्ही संघर्ष करा, मेहनत करा, त्याचा फळ तुम्हाला निश्चित मिळतो. मग क्रिकेट असो, तुमचा शैक्षणिक असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यवसाय करा, जॉब करा, संघर्ष केल्याशिवाय काहीच भेटणार नाही. देहरी पलंगावरी कोणी देणार नाहीये. म्हणून सांगतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. गोलंदाज सज्ज होताना काय अप्रतिम बॉलिंग. ह्या चेंडूचा षटकार आला नाही, चौकार नाही आला, मात्र षटकार यावा लागेल, कारण की 2-12चं समीकरण. आतापर्यंत फक्त 4 चेंडूमध्ये मला वाटतं की 1 धाव खर्च करतोय. विकेट किती प्राप्त करतोय? तब्बल 3 विकेट. राजकुमार ग्रेट बॉलिंग, ग्रेट सुपर हिट हा बॉलर ठरतोय सध्याच्या स्थितीमध्ये. 2-12, 2 टोले जंग. षटकार येईल काय? ओ वाईड यॉर्कर अतिशय अप्रतिम अप्रतिम. दहीगाव टीमचं वर्चस्व 1-12चा समीकरण. जी मेहनत केली होती पहिल्या दिवसामध्ये, ती मेहनत पाणी फिरवताना दहीगाव टीमचे प्रत्येक खेळाडू डोंगरनावे टीमच्या अगेन्स्ट लय भारी प्रदर्शन. 1-12चा समीकरण. 12-1 असा कुठलाच फटका नाहीये. जर भीमरवर आला, षटकार गेला तर जरतरला महत्व नाहीये. पण राजकुमार यांचं कौतुक करावं लागेल. 6 मध्ये 13 असताना काय अप्रतिम झकास कामगिरी केली. अचूक टप्प्यावरचा मारा कशाला मानतात? कुठल्याही प्रकारचे चेंडू टाकला नाही. वाईट अतिरिक्त किंवा भीमर की त्यावर माझ्या संघाला माझ्याकडून नुकसान होईल ही खबरदारी घेतली आणि अचूक टप्प्यावरची बॉलिंग आपण पाहिली. सोडून दिले, पण पाहतोय की हा सुपर चेंडू आणि एक मोठा विजय म्हणजे जवळपास 11 धावांनी विजय संपादन केलाय. हार्डलक डोंगरनावे टीम, बेस्ट ऑफ लक हर्षल दादा आणि ऑल टीम. पाहतोय आपण ज्या प्रकारे प्रदर्शन केलं. तर सामनावीर नो डाऊट ज्यांनी अतिशय अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. फक्त आणि फक्त 1 धाव आणि 3 विकेट प्राप्त करणारा आणि बॅटिंग करताना 14 धावा. क्या बात आहे. एक चांगला ऑलराऊंडर तो ठरलाय. चला आपण शेक हँड करायचंय, तरच मैदान सोडायचंय. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर पहिल्या दिवसाच्या दिवसामध्ये निश्चित नो डाऊट खूप मोठं नाव दादांचा मी नेहमीच उल्लेख करतोय.